झी मराठी वाहिनीची लक्ष्मी निवास ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे। मात्र असे असतानाच या मालिकेतील एका ट्विस्टवर प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत, कारण यामध्ये मालिकेची एक मोठी चूक झालेली दिसत आहे आणि हे प्रेक्षकांनी दाखवून दिलं आहे। मालिकेमध्ये लवकरच 7 वर्षाचा लीप दाखवण्यात येणार आहे, पण त्या अगोदर नेमका काय घडलं होतं याचा प्रोमो आता समोर आला आहे। झी मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पाहिला मिळत आहे की श्रीनिवास यांच्या खून प्रकरणी आता कोर्टात सुनावणी सुरू आहे। यावेळी जज हे लक्ष्मीला प्रश्न करतात की तुमच्या नवऱ्याचा खून सिद्धिराज यांनी केला आहे हे तुम्हाला मान्य आहे का? यावर लक्ष्मी हो असं उत्तर देते। त्यानंतर जज आपला निर्णय जाहीर करतात आणि लक्ष्मी श्रीनिवास दळवी यांनी दिलेल्या साक्षीवरून कोर्ट हे सिद्धिराज यांना 7 वर्षाच्या कारागृहाची शिक्षा सुनावतं। यानंतर पोलीस सिद्धिराजला घेऊन जातात, तर भावना प्रचंड मोठ्या धक्क्यात असते। यावेळी लक्ष्मी तिच्या जवळ जाते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करते, मात्र भावना आता प्रचंड भडकलेली असते आणि ती लक्ष्मीला म्हणते, काय मागितलं होतं मी तुझ्याकडे? या मुलींना त्यांच्या बापापासून दूर करू नकोस, पण तुला हवं होतं तेच तू केलंस, त्यामुळे आता मला हवं ते मी करते। आजपासून आणि या क्षणापासून तुझं आणि माझं नातं संपलं। तुझ्यासाठी तुझी मुलगी भावना ही आता मेली। मात्र हा प्रोमो समोर आल्यानंतर आणि सिद्धिराजला दिलेली शिक्षा पाहून या मालिकेवर प्रेक्षक संताप व्यक्त करत आहेत। प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार बॅलिस्टिक रिपोर्ट्स काही आहेत की नाही, कारण श्रीनिवासला लागलेली गोळी ही कोणाच्या बंदुकीतून आली होती त्याचे रिपोर्ट्स कुठे आहेत ते चेक करायला हवं होतं ना। ज्या जयंतने एवढ्या लोकांना मारलं त्याला तेवढीच शिक्षा आणि सिद्धूने काहीही न करता पण तेवढीच। कुठलीही टीम काय काहीही मूर्खपणा नुसता। तर आणखी एका प्रेक्षकाने मालिकेतील या ट्रॅकवर नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे, न्याय व्यवस्थेचाही तुम्ही अपमान करता। तर काही प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार ज्या श्रीनिवासवर ही मालिका होती त्यालाच तुम्ही मारून टाकलं, बिचाऱ्याला नवीन घराचा आनंदही घेऊ दिला नाही। तर काही प्रेक्षकांच्या मते जयंतची चूक असतानाही सिद्धिराजचा बळी दिला जात आहे। ही लक्ष्मी तर चांगलीच चॅप्टर निघाली अशाही कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत। तर एका प्रेक्षकाने भावना आणि सिद्धूच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे, बिचारे भावना आणि सिद्धू या फालतू दळवी कुटुंबाचं चांगलं करायला गेले आणि स्वतःचीच वाट लावून घेतली। अशा कमेंट्स करत प्रेक्षक आता झी मराठीच्या लक्ष्मी निवास या मालिकेवर संताप व्यक्त करत आहेत। तर तुमची या मालिकेसंदर्भात आणि मालिकेत आलेल्या या ट्विस्ट बाबत काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।